श्रीगणेशाय नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय। पाचव्या अध्यायाचं निरूपण आपण बघत आहोत. तुमची या कृपेची नौका परतीरा न्यावे बालका, मनी धरिला जो अवंका, तो सिद्धी नेई का दयानिधी. भगवंत हा तुम्हा आम्हाला सांभाळत असतो. भगवंतापासून आपली निर्मिती आहे. आपण गीता पाठ करत असतो. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षति. भगवंताचे आपण अंश आहोत आणि म्हणून या अंशानं त्या अंशीला शरण जाण्यामध्ये त्याची पूर्णता आहे, कार्यसिद्धी आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे लहान बालकांना आईला शरण जावं, नदी नाल्यांनी समुद्राला शरण जावं, त्याप्रमाणे तुम्ही आम्ही सामान्य जनांनी भगवंताला शरणागत व्हावं, हा भाव ठेवून आपण भगवंताची अनन्य शरणागती पत्करली पाहिजे. का शरण जायचं भगवंताला? तो तुम्हा आम्हाला सांभाळणारा आहे आणि या जन्म मृत्यूच्या राटगाडग्यातून पार करणारा आहे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार. भवदुस्तर नदीचा तो हा उतरील पार. या भवसागरातून तो तुम्हा आम्हाला तारणारा आहे. आणि म्हणून या कलियुगामध्ये सामान्य जनांनी भगवंताची अनन्य सेवा करावी, भगवंताला शरणागत व्हावं. ग्रंथकर्त्यांनी हाच भाव ठेवलेला आहे आणि भगवंताला ते सांगतायत की माझी ही नौका तुम्ही परतीराला घेऊन जा. मागील कथेचा अनुसंधान आपण वेगवेगळ्या प्रकारचं मलमासाचं महात्म्य समजावून घेत आहोत. ऐका हो श्रोते सर्व, ब्राह्मणाचे महात्म्य अपूर्व, मागे कथिले तुम्हा ते सर्व, आताही अपूर्व अकर्पिजे. श्री विष्णू स्वये आपण लक्ष्मी प्रती करीतसे श्रवण, तेचे ऐका सावधान करुणी मन एकाग्रपई. कथेकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आपण पहिल्या दिवशी बघितलं की सूत मुनी नैमिषारण्यामध्ये सर्व ऋषींना हा कथाप्रसंग सांगतायत. कथाप्रसंग हा लक्ष्मी माधवाचा संवाद ते सांगतायत, तो आपण श्रवण करत आहोत. एकदा कृष्ण कुमार मिळून खेळत होते तेव्हा अपार
खेळत खेळत प्रवेशले दूर एका अरण्या माझी ते. भगवान गोपालकृष्णांची मुलं खेळता खेळता एका अरण्यामध्ये गेली. चेंडूफळी हा खेळ खेळत होते आणि खेळत असताना तव तेथे खेळता चेंडू उसळला, तो जाऊन एका कुपा माझी पडला. तव तेथे पातला अर्भक मेळा, पाहती कुपा लागिते. त्यांचा चेंडू जवळच एका विहिरीमध्ये पडला. ते शोधण्याकरता त्या ठिकाणी विहिरीजवळ गेले तर तिथं मुलांचा मेळा त्यांना पाहायला मिळाला. अनेक मुलं त्या ठिकाणी खेळत होती. तेथे आश्चर्य देखिले नयनी, तया कुपा माझी तक्षणी. कृकलास देखिला तयांनी. कृकलाश म्हणजे सरडतो. त्या ठिकाणी त्या कुपामध्ये म्हणजे विहिरीमध्ये त्यांनी एक महाकाय दिव्य रूपातला सरडा पाहिला. तो सरडा कसा होता? तो सरड पर्वता ऐसा, कांती सुवर्णमय सहसा. म्हणती आजवरी सरडा ऐसा, न देखो निज दृष्टी. असा सरडा होता की जो पर्वतासारखा दिसत होता. आजपर्यंत कधी असा सरडा न पाहिलेला. असं पाहिल्यानंतर सर्वांना विस्मय झाला. सर्व स्तिमित झाले, विचार करू लागले. आणि मग त्यांनी त्या सरड्याला वर ओढण्याचा प्रयत्न केला. चर्मबंधनी बांधिला दृढ, तव बोलता झाला तो सरड. हे मुलं हो सर्वही मूड, तुम्हा माझी प्रौढ तो कवन. तो सरडा बोलूही लागला. तो सरडा काय म्हणतोय? अरे मुलांनो, तुमच्यामध्ये सर्वात मोठं कोण आहे? त्यांनी पुढे या. मनुष्यवाणी तो बोले पाही, आश्चर्य करू लागले सर्वही. मग सांब प्रद्युम्न ते समयी, बोलते झाले तया ते. आणि मग कृष्णकुमार असलेले सांब प्रद्युम्न पुढे आले आणि संवाद जाणून घेऊ लागले. म्हणती चतुरपणे बोलशी भाषा, तरी तू कोण आहेस कवन पुरुषा. तुझी तव व्हावया ऐशी दशा, कारण काय निवेदी. आणि मग ते कृष्णकुमार आणि सर्व मुलं विचारू लागले त्या सरड्याला की बाबा रे, तू दिव्य देही आहेस, तुला बोलताही येतंय, तू या कुपामध्ये म्हणजे विहिरीमध्ये कसा काय पडलास, याविषयी आम्हाला कथन करावं. मग तो सरडा सांगू लागला, पूर्वी मी नृग राजेंद्र देख, विश्वाकू वंशी असे एक राज्यभार चालवी, विवेक धर्मज्ञाय प्रतापी. मी पूर्वी राजा होतो, नृग नावाचा. इक्ष्वाकू वंशामध्ये माझा जन्म झालेला. मी माझा राज्यभार व्यवस्थित सांभाळत असे, विवेकाने सांभाळत असे. न्याय, प्रताप, धर्म धुरंधर म्हणून मी जीवन जगत होतो. दान करीत असे अपार, संपन्न असल्यामुळे मी दानही करीत असे. त्यात गोदान, अन्नदान, सुवर्णदान, भूमिदान अशी वेगवेगळ्या प्रकारची दान मी करत असे. ऐसे एकता एकेकाळी मलमासाची या पर्वकाळी, पाचारुनी विप्रमंडळी गोदाने तोषवित असे. असाच त्या काळामध्ये मलमास आला, अधिक मास, आणि अधिक मासामध्ये अधिकाधिक दान करावं हा भाव ठेवून मी ब्राह्मणांना गोदान करीत असे. एकदा एका ब्राह्मणाला मी गाय दान केली, सुलक्षणी गाय दान केली. एका ब्राह्मणा ते धेनू दिदली दान, तव ते कळपात आली पळून, दुसरे दिनी सेवकी धरून उभी केली दानार्थे. एका दिवशी पर्वकाळी मी ब्राह्मणाला एक गाय दान केली, परंतु योग असा की दुसऱ्या दिवशी ती गाय पुन्हा आमच्या कळपामध्ये निघून आली
आणि दुसऱ्या दिवशी सेवकांनी पुन्हा तीच गाय दाना करता पुढं आणली आणि मी दुसऱ्या दिवशी संकल्प सोडला, दुसऱ्या एका ब्राह्मणाला तीच गाय दान केली. तयाने ती धेनू ओळखिली, मग म्हणे मज हे काल दान आली, एरू म्हणे राय आताची दिदली मज लागुनी स्वामिया. ब्राह्मण आला की म्हणू लागला की राजे, तुम्ही मला कालच गाय दान केली आणि आज पुन्हा तीच गाय दुसऱ्याला कशी दान केली. आता राजाला हे काही माहिती नव्हतं. ज्या ब्राह्मणाकडे ही गाय दान दिली होती दुसऱ्यांदा, त्या ब्राह्मणाकडे ते गुरुजी गेले.